आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. गडकरी रंगायतांजवळ या ठिकाणी राडा झाल्याचं दुसरं कळत आहे. विकास, नेमकं काय झालंय? हॅलो विकास, नेमकं काय घडलंय गडकरी रंगायतांमध्ये? या ठिकाणी झालेल्या मनसेचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात मनसैनिक या ठिकाणी जमा झाले होते. त्यांनी या ठिकाणी तो बाहेर स्टेज लावला होता. महिलांनी देखील या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे. मनसेच्या वतीने हा सदरचा गोंधळ घालण्यात आला. सुशांत, काय नेमकं कारण आहे? आपण बघतोय यावेळेस गडकरी रंगायतांमध्ये भगवा सप्ताहाच्या निमित्त उद्धव ठाकरे येत आहेत. इथं उद्धव ठाकरे येऊन मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यावेळेस आपण बघतोय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राडा घातलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी विकास यांच्याकडे. विकास, नेमकं काय घडतंय? काय मनसेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे? खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बोलणी केलेली आहे. या ठिकाणी आमच्या प्रतिनिधीपर्यंत आवाज आपला पोहोचत नाहीये कारण मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार गोंधळ यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातलाय. महिला कार्यकर्त्यांची संख्या मनसेच्या लक्षणीय आहे आणि आज उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये भगवा सप्ताहाच्या निमित्तानं कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्याच वेळेस मनसेचे पदाधिकारी गडकरी रंगायतांच्या परिसरामध्ये आले आणि त्यांनी जोरदार राडा घातलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कालच राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता. बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून मारण्यात आल्या होत्या. राज ठाकरेंना विरोध करणारे शिवसैनिक होते आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या मेळाव्यात मनसैनिकांचा राडा. अविनाश जाधव यावेळेस आमच्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, मनसेचं नेमकं म्हणणं काय? तुम्ही देखील तिथं आहात का? हे बघा, ईट का जवाब पत्थर से और सुपारी का जवाब नारळ से, बरोबर आहे. तो हम लोगों ने आता आज आम्ही जे केलंय ते उद्धव ठाकरेंना नक्की कळेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे. आणि सन्माननीय राजसाहेबांची दुपारच्या प्रेस कॉन्फरन्स आणि मध्ये त्यांनी जे म्हटलं होतं की तुमच्या पण सभा होणार नाहीत, मला असं वाटतं की आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशाचं पालन केलंय. ज्या काही गोष्टी करायच्या त्या केल्यात. अजूनही पुढे अनेक गोष्टी घडतील. थोडा वेळ बोलतोय, अजून काही वेळाने अजून तुम्हाला काही चांगले अपडेट येतील. अगदी. अविनाशजी, आता गडकरी रंगायतांमध्ये उद्धव ठाकरे आहेत आणि तिथं आता ही जी बैठक आहे, ही जी सभा आहे, ती देखील उधळवणार आहे का मनसे? मला माहित नाहीये आमचे महाराष्ट्र सैनिक काय करतील याचा मला अंदाज नाहीये. परंतु मला वाटतं वेळ आहे, मी खूप लवकर तुमच्याशी बोलतोय. अगदी. हे या आंदोलनाचं नेतृत्व पण आपणच करताय? महाराष्ट्र सैनिक करतायत. मी खूप छोटा माणूस आहे. महाराष्ट्र सैनिक करतायत. आणि आता ह्याच्या पुढे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांना प्रत्येक सभेला असाच विरोध मनसेचा होणार आहे का? मला असं वाटतंय की तुम्ही आमच्या साहेबांच्या नादाला लागायला नव्हतं पाहिजेत ना. सुरुवात कोणी केली आहे? सुरुवात तुम्ही केली आहे ना. त्याचं उत्तर महाराष्ट्र सैनिक देणारच हो. आम्ही सहज कोणाच्या नादाला लागत नाही आणि लागलं तर पुरून उरतो. आमच्याकडे आमदार खासदार नसतील पण विस्थापित एवढे आहेत ना की यांना भुईबळी करून सोडू आम्ही हो. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आता त्यांच्या गाड्यांचा ताफा फुटलाय. थोडा वेळ थांबा, ठीक आहे? अगदी. कोण फुटेल ते कळेल. अगदी. धन्यवाद अविनाशजी, आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आंदोलन सुरू केलं, सुपारी भेटल्या.
कार्यकर्ते माणसाचे आता एकमेकांच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात गडकरी रंगाच्या गेटवर आपण ही घोषणाबाजी बघू शकतो. कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आलेले आहेत. काही काय सांगाल, काय प्रकार आहे?